मराठा समाजाला मराठेतर समाज महाराष्ट्रातला एक मोठा भाऊ म्हणून एक मान सन्मान होता प्रत्येक गावगाड्यात. तो मान सन्मान मनोज जरांगेच्या मागणीमुळं विस्कटून गेला सारा. कारण मनोज जरांगेची मागणी 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातले इतर समाजही, समजा ओबीसी समाज, वंजारी समाज आला होता. वंजारी समाजाला जमीन दिल्या, माळी समाज, धनगर समाज, तेली समाज, लोहार समाज, प्रत्येक समाजानं त्या 14 ऑक्टोबरच्या सभेला सहभाग घेतला त्या काळात. मग तिथून त्यांची मागणी ओबीसीतूनच घेईन, ओबीसीतूनच आरक्षण घेणार 50%च्या आतच. आता मला मनोज जरांगेला एक प्रश्न आहे, मनोज जरांगेंना, की तुम्ही तुमचे जे पाय धरून काय तुमचे ते पाय धरणारे खासदार याचे बजरंग अप्पा सोनवणे, माननीय बजरंग अप्पा सोनवणे, ज्यावेळेस लोकसभाच्या निकाल लागले त्याच्या एक 8-15 दिवसानंतर अमोलजी कोले हे गटनेता म्हणून त्या शरद पवार गटाचे खासदाराचे गटनेता म्हणून हाऊसमध्ये बोलले दिल्लीच्या. आणि हाऊसमध्ये बोलताना ते काय म्हणले की मराठ्यांना वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. 50%च्या आत नाही म्हणले, मराठ्यांना वेगळा प्रवर्ग म्हणजे वरचं 50%च्या वरचं आरक्षण द्या असं अमोल कोले बोलले. ते रेकॉर्ड यूट्यूबवर बी सर्च करा. मग माग बजरंग बाप्पा सोनवणे टाळ्या वाजित होते, बाक सुप्रिया सुळे बाक वाजित होते, बाक वाजित होते ना. मग मनोज जरांगेंनी एवढा तिथं बजरंग सोनेला खासदार करण्यासाठी एवढा आग पापड केली, एवढा भानगडी वगैरे वगैरे केल्या. तर मग मनोज जरांगेंनी एखादा प्रश्न विचारा ना, अरे तुम्ही तर बाक वाजित होते. अमोल कोल्हे यांना विचारा ना, तुम्ही बाक वाजित होते पण वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणून. आणि हे जे एसीबीसी मिळालं वरचं, तर ह्या एसीबीसी जे एकनाथजी शिंदे साहेबांच्या काळात जे एसीबीसी दिलं 10%, त्याच्यामध्ये 4ही पक्ष होते, 4ही पक्षानं सहमती दिली. मग शरद पवार राष्ट्रवादी गट असन, अजित पवार गट असन, एकनाथ शिंदे साहेबांचा गट असन, उद्धव ठाकरे गट असन, काँग्रेस असन, टोटल पक्षानं ह्या 10%ला समर्थन दिलेलं आहे वरच्या आरक्षणाला. मग तिथं मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला पाहिजे होता, अरे आम्ही 50%च्या आतलं मागवतो, तुम्ही बाकीच्या आमदाराला जापकांनी विचारला, हां काय गावबंदी केली त्या आमदाराला का नाही करायला लावली, तुम्ही आम्हाला 10% लागत नव्हतं म्हणून. अहो ते 10%चा लय फायदा झाला, फायदा घेतलाय समाजानं, घेतोय 10%चं बघा तुम्ही. आणि ईडब्ल्यूएस गेलं ना, लागू नाही ना. हे बघा कोणत्याही एका समाजाला 3-3 निकषावर आरक्षण सरकार देऊ शकत नाही, कोणी देऊ शकत नाही. ते आता 3-3 निकषावर मग एकीकडं ईडब्ल्यूएस कसं देईल, एसीबीसी, पुन्हा इकडून कुणबीकरण. त्याच्यामुळं सरकारनं ईडब्ल्यूएस काढून घेतलं महाराष्ट्रातलं मराठा समाजाचं. आता ईडब्ल्यूएसचा कट ऑफ बघा तुम्ही, कट ऑफ ईडब्ल्यूएसमध्ये मराठा समाजाचं एवढं प्रचंड नुकसान झालं. हे कुणबीचे एखादा PSI झालं की त्याला ह्या भला मोठा टपोरा हार तेच आणते का, हे आणते काही कळत नाही, ह्या भल्या मोठी शाल, एखादा DYSP झाला, हे एखादा अर्धा नगरसेवक झाला, हां तेवढंच दाखवतात आपले ते 4-2 त्याचे यूट्यूबर. हां अहो पण तुमची माझ्याकडे असा एवढा मोठा बंच असा कागद ईडब्ल्यूएस मधून मराठा समाजाचं मनोज जरांगेमुळे कसं नुकसान झालं. लिस्ट माझ्याकडे लिस्ट आहे, मी त्याच्यावर बोललेलो आहे. मी त्या विषयावर मी 3-4 वेळा मीडियावर माझ्या अकाउंटवर सुद्धा बोललेलो मी, आणि पुरावे दिले आहेत मी ते. अहो तुम्ही महावितरणची भरती बघा, महापारेषणची बघा, महानिर्मितीची बघा, पोलीस भरती बघा, पूर्ण माझ्याकडे बंच आहे आणि लेटेस्ट रोजचे अपडेट आहे. म्हणजे जिथं 100 जागा निघायच्या तिथं 85-80 पोरं ही मराठा समाजाचे लागत होते. मग ते पोरं कोण लागले, मुस्लिमांचे लागले. आता मुस्लिम लागले, मला काही विरोध नाही मुस्लिमांचा, पण यांनी ती ST खाली करून दिली ना. उतरा म्हणले ते ईडब्ल्यूएसची STमधून उतरा म्हणले, खडकाळ राहणेन, डोंगराळ राहणेन, कशाला चढता म्हणते STमध्ये. मग त्यांनी मनोज जरांगे ते STमधून उतरलं ईडब्ल्यूएसच्या. मग चढा कुठं लागलं, मग तिथं कोण तिथं बसमध्ये कोण बसलं, मुस्लिम बांधव बसले. मग मुस्लिमांचाच फायदा झाला ना. मग मी मागे 1-2 मीडियामध्ये बोललो की मुस्लिमांचे योद्धे आहेत. हां मराठ्याचं नुकसान करून मुस्लिमांचं आहेच ना ते. आणि पुन्हा म्हणते मुसलमानाला कसं आरक्षण मिळत नाही, पाहतो मी क्लिप आहेत त्यांच्या, बरोबर. ईडब्ल्यूएस त्याच्या घशात घालून. म्हणजे ईडब्ल्यूएस हे सुप्रीम कोर्टानं ॲक्सेप्ट केले. पुन्हा तुम्हाला सांगतो मी, काही गुड घेत असते, काही घोट्यात असते, कळत नाही. ईडब्ल्यूएस टिकणार नाही, अरे येड्या हो, ईडब्ल्यूएस हे सुप्रीम कोर्टात त्याचं चॅलेंज झालं ते. म्हणजे तावून सुलाखून निघलेलं आहे ते, आणि सुप्रीम कोर्टानं ईडब्ल्यूएस आरक्षण हे ॲक्सेप्ट केलेलं आहे.
आणि त्याला कोणी आता चॅलेंजच करू शकत नाही. हे एसीबीसी टिकन नाही टिकन हा पुढचा विषय राहिला, पण EWS हे हक्काचं होतं. आणि EWS लागू झाल्यापासून महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक राज्याचे आरक्षण आंदोलनं बंद झालेत. महाराष्ट्र सोडून प्रत्येक राज्य भारतातले त्या प्रत्येक राज्यातले आंदोलनं EWS मधून बंद झाले. कारण EWSचा लाभ ओपनमधल्या जेवढ्या जाती त्या घेत होत्या, आणि जेवढा बहुसंख्य समाज तिकडा साईडचा गुज्जर असन, पाटीदार असन, कुर्मी असल, पटेल असल, हे प्रत्येक समाज हा तिथला EWSचा फायदा आजही घेतो. इथं यांनी नुकसान वाट लावून टाकली सर EWSची. आणि हे 2,91,000 प्रमाणपत्र 10,000 सुद्धा व्हॅलिड नाही. त्याच्यामुळं नुकसानच झालं. नुकसान झालं म्हणजे पोरं बोंबले देत. आज पोरं कॉन्टॅक्टमध्ये संपर्कात आहे माझ्या, EWS डबल करण्यासाठी काय करता येईल म्हणून. म्हणजे EWS लागू व्हावं, पुन्हा एकदा लागू व्हावं यासाठी प्रयत्न करतात. लागू व्हावं, कारण सरसगट आता त्या विषय संपलेला आहे. अच्छा. हां, सरसगट मिळू शकत नाही हे मी अगोदर बोलत होतो, आणि त्याच्यावर भरपूर जण काही बोलले. बघा, तुम्हाला जर 2 सप्टेंबरला जर सरसगट आरक्षण मिळालं असतं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उड्या मारू तिथं JR घेऊन आले असते. उड्या मारू डीजेल JR घेऊन गेले. त्यांनी काय केलं, मंत्री महोदय विखे पाटलाच्या गळ्यात दिलेलं लोड नाडकून उपसमितीचं, बसा तुम्ही मराठे बोंबलत बसा, तुम्ही मनोज जरांगे बोंबलत बसा. हां, का नाही आले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तिथं JR घेऊन का नाही आले? हां, आणि पुन्हा बोलले ते, पुन्हा बोलले ते की याच्यातून सरसगट मिळणार नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळणार. मग मनोज जरांगे त्यांना आता का बोलत नाही? हां, का तिकडं सागर बांगल्यावर जायचं, का चिन्नाटाणाची भाषा वापरत नाही, का वापरत नाही? हां, म्हणजे शांत करण्यासाठी खूप वेगवेगळे अस्त्र आहेत. असं अस्त्र आहे आणि त्यांनी ते वापरले. आता मनोज जरांगे त्यांच्या विरोधात बोलू शकणार नाही, बोलू शकत नाही. आहे तुमच्याकडे तसे प्रूफ? मग काय आहेतच ना. त्यांची जी आता MS-20 EL 0101 ही जी गाडी आहे ती कोणाच्या नावावर आहे, आणि मग ती एजन्सी कोणाची? मग ते एजन्सीला सातारा जिल्ह्यात कोयना धरणाचं 986 कोटीचं काम कोणाला भेटलं? 986 कोटीचं कोयना धरणाचं. हां, आणि ते कोणाचं, ते खातं कोणाचं आहे? विखे पाटलाचं. विखे पाटील कोण आहे? उपसमितीचे अध्यक्ष आहे. काही कळत नाही. हां, गाडी कोणाची ती आता ते सर्च करा, ती गाडी कोणाची, त्याच्याकडची गाडी आहे ती. आता त्याने नवीन गाडी त्याला नवीन गाडी दिली कोणतरी भेट, की MH-23 2121 कोणती गाडी? फॉर्च्युनर. आता कोणी दिली मला नाही माहीत, पण ते आता बघा, ह्या गाड्या अमोल खुनेला का देत नाही हो लोक? का दिल्या नाही मनोज जरांगे सोबत असताना? ह्या गणेश खुनेला का दिलं नाही? कितीचं कॉन्ट्रॅक्ट म्हटलं तुम्ही? 986 कोटी. पुन्हा आंबेगाव मंचरमध्ये बी, पुन्हा इथं शिवना टाकळीचं बी चालू आहे आणखीन. ते 165 का काहीतरी कोटीचं माझ्याकडे आकडा आहे याच्या कागदावर. काय प्रूफ आहेत तुमच्या? ऐका ना, तिथं सुद्धा एका मोठ्या नेत्याच्या टक्केवारीमुळे रखडलं ते. हां, नाही तर ते बी गेलं ते बी. मग तुम्ही आता इतके मोठे गौप्यस्फोट करत आहात, प्रूफ्स काय आहेत तुमच्याकडे? काय इतक्या आत्मविश्वासाने? आता प्रूफ शिवाय आपण नाही बोलू शकत. प्रूफ्स हे बघा, मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलत नाही, हेच मेन पुरावा आहे. पहिला पुरावा ते काय म्हणले की 2029ला मी सरकार पाडणार आहे. तुम्हाला मंगेश साबळेलाच नाही आणता आलं ना निवडून. हां, तुम्हाला ते करणजी गायकर त्यांनाच निवडून नाही आणता आलं. तुम्ही गेल्यामुळे पडले उलट ते करण गायकर साहेब. मी काल परवा कुणाच तरी एक वाक्य ऐकलं की तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या तुमच्या पांडुरंग तारक, अमोलच बोलले ते, पांडुरंग तारक यांनाच निवडून आणा, सरपंच पदासाठी. हां, त्यांनाच निवडून आणून टाका. 2029 लांबच राहिले. हे बघा, सरकारला कळून चुकलं की मनोज जरांगे यांचं उपद्रव मूल्य संपलंय. त्यांचा जिल्हा परिषदेवर परिणाम नाही, त्यांचा विधानसभेवर परिणाम नाही, त्यांचा नगरपालिकेवर परिणाम नाही. लोकसभा मतदानात परिणाम दिसला का? दिसला म्हणजे आता बिहारमध्ये लोकसभेला किती सीट आली ते काय मनोज जरांगेमुळे आली कधी? 2-3 राज्य येते तिकडं सीट. इथं मराठा वर्सेस वंजारी ह्या वादामुळं फटका तेवढं पुरतं झालं. आणि इथं ते थोडक्यात मला वाटतं थोडक्यात विजय होता तो. हां, थोडक्यात आपलं 5-6 हजार काहीतरी असं ते. आणि इथं आपलं तिथं बी पुन्हा तिथं बऱ्याच जणांनी मतं खाल्ली ते जालना लोकसभेमध्ये. आता जालना लोकसभेचं सांगायचं झालं तर रावसाहेब दानवे साहेब हे 2009लाच पडलेले आहेत. 2009ला म्हणजे फुलंब्री मतदारसंघात कल्याण काळे साहेब 13,000 मायनस आहेत.
पण आमच्या जालना मतदारसंघात 14,000 प्लस आहेत कल्याण कारण काळे आहे साहेब. त्याचं? ऐका ना, म्हणजे हे बघा, प्रत्येक वेळी तुम्ही असो किंवा मी असो, प्रत्येकाला एकदाच ऍक्सेप्ट करते, दोनदा तीनदा करते. Change पाहिजे हां, असतो चे- लोकांना. बदल पाहिजे असते, म्हणून त्या उगा 3-4 हजारानंच तिथं कल्याण काळे त्यावेळेस पडलेले आहेत, त्याच वेळेस पडलेले 2009 मध्ये. आणि आता शेतकऱ्याची लाट, पुन्हा मनोज जरांगेचे आरक्षण वातावरण, लढा. आरक्षण लढा, त्याच्यामुळे हे दोन जागेवर झालंय परिणाम. बाकी इतर ठिकाणी बाकी इतर ठिकाणी नाही.